त्या मानवाला होत नाही. एक उदाहरण आपल्यासमोर ठेवतो. एखाद्या बंद खोलीत अडगळीत उंदीर मरून पडलेला असतो. एखाद्या बंद खोलीच्या अडगळीत एक उंदीर मरून पडलेला असतो. खोलीभर त्याची दुर्गंधी पसरलेली असते. खोलीभर त्याची दुर्गंधी पसरलेली असते. त्या खोलीत शिरलेल्या माणसाला असह्य घाण वास येत असतो. आणि मेलेला उंदीर अडगळीत कुठे आहे हे जर समजलं नाही तर त्या खोलीत बसलेल्या माणसाला त्या असह्य दर्पाची सवय लागून जाते. थोड्या वेळापूर्वी तो नाकाला रुमाल धरून श्वास कोंडून घेत होता, तो आता सहज श्वास घेत आहे. काही वेळाने एखादी व्यक्ती त्या खोलीत गेली तर करून तो काय म्हणतो, विचारतो, काय हो तुम्हाला हा घाण दर्प येत नाही? तो नवीन आलेला माणूस म्हणतो नाकाला रुमाल लावून, काय हो तुम्हाला घाण दर्प येत नाही? तर माणूस काय म्हणतो, नाही हो, सुरुवातीला मला त्या तसा दर्प येत होता पण आता तो थांबला आहे. काय म्हणतो, सुरुवातीला मला तो तसा दर्प येत होता पण आता तो थांबलेला आहे. त्याला सवय लागलेली असते. तात्पर्य दुर्गुणाची गती अशीच असते. तात्पर्य दुर्गुणाची गती अशीच असते. सुरुवातीला माणसाला थोडी जरी सद्बुद्धी. मग आज आपल्या पंथाची दिशा व दशा कोणीकडे चालली आहे याचा विचार प्रत्येक पंथीयाने नको का करायला? शब्दरचना काय लोकांना डोक्यावरून गेली असेल काय बाबा? हा असं समजतो. मी येते थांबतो. मला आता निघायचं. आमची 5:15ची गाडी आहे. हा तुमचा प्रोग्राम आजचा दुपारचा नंतर असतो इकडे हे मला माहित नव्हतं. आणि 1 महिन्यापूर्वी आम्ही तिकीट काढल्या होत्या. म्हणजे 2 दिवसापूर्वी समजलं. नाहीतर मी आजची तिकीट काढल्यास आज रात्रभर आहे असतो, उद्या संध्याकाळी गेलो असतो आम्ही. ह्या आमच्या हलगर्जीपणा म्हणतात त्याला. त्यामुळे मी तुमची सर्वांची क्षमा मागतो आणि आता मी इथून प्रस्थान करतो. दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री त्यांनी भाईंचा परत एक सत्कार भोगतलेला आहे. सर्वज्ञ बहुउद्देशीय जी संस्था आहे त्याचे जे संचालक आहेत ती कुमारी माटेताई आणि माहिती नव्हतं पण या अध्ययन मंदिराने माझ्यावर फार मोठे उपकार केले आणि इतकंच नव्हे तर त्यांनी हा योग घडवून आणला त्याबद्दल मी त्या आशात मी सुद्धा उदारले. आपल्या उदात्ततेच्या आशात मी सुद्धा उदारले. आचार्यांच्या छायेत मी स्वतः विसावले. यशाच्या सीमारेषा जपत जपत आपली ऋणाई झाले. गुडव साहेब, असत प्रवृत्तीने जरी अतिक्रमण केले असले तरी सत्प्रवृत्तीचा नेहमीच विजय होत असतो. गुडव साहेब, आपल्या औदार्याच्या सुगंधाने आम्ही सगळे भारावलो. पण म्हणून म्हणते आपण निश्चिंत असा सर्वज्ञ मालिका सुरू होणार हे अभिवादन आम्ही देतो. प्रिय मराठी रसिक चावी द्या ना. दोनदा सुट्टीचा 2 ऑक्टोबर आहे. 10 डिसेंबर येतो. महात्मा गांधी जयंती. मग पक्का ना तुम्हाला शोधवतो मी. मला वाटलं की तुम्ही आता जाऊ नका तिकडे, सगळी उद्या गाडी. इथून जायचं ना, इथून जायचं ना रेल्वे स्टेशनला. तुमच्याकडे प्रतिक्रिया पाहिजे. अभ्यासकातून प्रतिक्रिया. दंडवत काल माहित असतं ना तर रात्री आले. तुम्ही केव्हा देते आता? बरोबर काही आम्ही चांगलंच काम करतो पण आता मातेने कसा मोकळा केला पाहिजे तर
ताई तुम्ही काय आणते त्याच्यामध्ये? हे बहिणीकडनं शिकव रस्त्यावर रात्रभर जागरण करत जायचं. शिदोरी तयार झाली आहे. द्रव्य डिटेल मध्ये जायचं. नाही पण ती गाडी कुठे आहे? ती इथेच आहे रूमवर. गाडी सामान आलं. कविता यांनी घेतली असल्यामुळे लवकरात लवकर ते कार्यक्रम आटपून मी लिहिली पण मी आणली नाही. तुम्ही तिथून बसून जाणार का? काय रे? प्रेम असू द्या. कार्यक्रमाला स्वागत समारंभ महानुभाव परमार्ग आदरणीय परमश्रद्धेय परमपूज्य परम महादाचार्य श्री सर्वज्ञ श्री चक्र स्वामी की जय. यानंतर सर्वज्ञ श्री चक्र स्वामी की जय. महाराज की जय. स्मृतिचिन्ह सुद्धा गाडी मांडून देतील आदरणीय ताईंना. टाळ्यामध्ये कंजूसी करू नका. कारण पंथाकरता त्यांचं मूल्य असं त्यांचं योगदान आहे. त्यांच्याकरता कमीत कमी आपण सर्वांना माहितीच आहे की मराठी साहित्याने महानुभाव साहित्याने मराठी साहित्याचं दालन अधिकाधिक समृद्ध केल्याचं आपण सर्वांना ठाऊक आहे. त्यातल्या त्यात आदरणीय डॉक्टर चंद्रप्रभाताई रामटेके त्याचप्रमाणे साहेबरावजी सोमकुमार सुद्धा आदरणीय अध्यक्ष महोदयांचं. त्याचप्रमाणे युद्धपूर येथील मदनजी रामटेके, सावनेर येथील
अरे महको तो ऐसे महको कि फूलों को भी होश आ जाए, महको तो ऐसे महको। सौ वंदना बागडे, मंगला वाकडे, सौ अलका बोरकर, सौ दीप्ती डोंगरे लाकडे, सौ अर्चना दत्त रिअल्टर्स नागपूर त्यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। अब लग रहा है कि सही मायने में सभी में जोश आ गया। आम्ही त्यात काही ढवळाढवळ केली। आम्ही सुरुवातीला रिसर्च यांची परवानगी घेतली आणि त्यानंतर या सोहळ्याला कलाटणी देण्याचं काम केलं गेलं। मध्ये ज्यांची व्याख्यानांच्या माध्यमातून प्रवचनांच्या माध्यमातून ख्याती आहे किंवा विचारशास्त्राच्या माध्यमातून विदर्भामध्ये ज्यांनी एक वेगळं नाव लौकिक निर्माण केलेलं आहे असे परमपूज्य पट्टाधीश्वर महोदयाचार्य उपाध्याय कुलाचार्य आदरणीय श्री ज्ञानबाज बाबा आपल्याला लाभलेले आहेत। आदरणीय बाबा या सोहळ्याला शेवटच्या क्षणापर्यंत जो प्रयत्न केलेला होता किंवा पर्यायाने आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या सर्वस्वी त्यांना प्राप्त व्हावी, नागपूर सारख्या परिसरामध्ये त्यांना येता यावं, नागपूरमध्ये येऊन अध्ययन आणि अध्यापनाचं कार्य मानव परमार्थ अध्ययन मंदिरामध्ये त्यांच्या माध्यमातून केलं जावं, त्यांना विचाराची दिशा प्राप्त व्हावी, योग्य मार्गदर्शन व्हावं आणि त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्यांचा जीवनक्रम बदलला जावा असा एक स्तुत्य उपक्रम मानव परमार्थ अध्ययन संस्थेमध्ये राबवण्याचं काम केलं जात आहे। म्हणजे विशेषत्वाने असा उद्देश आहे की आपण जपणूक ती हिताची जपणूक करीत असताना फक्त धार्मिकच नाही तर सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक सुद्धा सर्वांगीण विकासाची भूमिका मानव परमार्थ अध्ययन संस्थेच्या माध्यमातून होणार जाईल यात मात्र ही शंका नाही। या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी संस्थेची निर्मिती करीत असताना हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच केलेलं होतं की अध्ययन आणि अध्यापन केलं जावं। जनरली या ठिकाणी अध्ययन आणि अध्यापनाचं कार्य काही का असेना कमी जास्त फरकाने केलं जाते, त्याचा लाभ बऱ्याच लोकांच्या माध्यमातून घेतला जातो आणि त्यातून काही लोकांची घडवणूक सुद्धा चांगल्या पद्धतीने झालेली आहे। असं होऊ शकते की घडवणूक झालेली असताना त्यांनी जर असं कृतज्ञता दर्शवण्याचं काम केलेलं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु मानव परमार्थ अध्ययन संस्थेच्या वतीनं आणि माध्यमातून समाज व्यवस्थेमध्ये असणाऱ्या काही मान्यवरांना बनवण्याचं काम, त्यांना विकसित करण्याचं काम आणि त्यांचं मार्गक्रमण योग्य पद्धतीने व्हावं असा विचार सुद्धा संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। तिसरी महत्वाची गोष्ट, मानव परमार्थ अध्ययन संस्था फक्त धार्मिक कार्यक्रमाच्या संबंधानेच विचार करते असं नाही, तर मानवाच्या माध्यमातून, जीवाच्या माध्यमातून त्याला जे काही पाहिजे आहे त्याचा विकास साध्य करण्याच्या संबंधाने आपण उद्धरणाचाही विचार या ठिकाणी करू। तर त्या संबंधाने डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून संस्थेच्या वतीनं अनेक पुस्तकांचं लेखन केलेलं आहे। त्या ठिकाणी डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून भारत वर्षामध्ये ज्या ग्रंथाची निर्मिती झालेली नव्हती तो ग्रंथ या ठिकाणी निर्माण केला गेला आणि तो ग्रंथ आहे की भारतीय दर्शन आणि मानव तत्वज्ञान। महानुभावांच्या षडदर्शनामध्ये महानुभावांचं एक दर्शन आहे आणि ते षडदर्शनापेक्षाही किती